विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया. प्रश्न 1. माझा जोडीदार शोधा. उत्तर 1. हृदयाचे ठोके 72. 2. RBC 50 ते 60 लक्ष प्रति घनमिली. 3. WBC 5000 ते 10000 प्रति घनमिली. 4. रक्तदान 350 मिली. 5. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान 37°C. 6. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा समूह 7.4. प्रश्न 2. खालील तक्ता पूर्ण करा. उत्तर इंद्रिय संस्था, इंद्रिये, कार्य. 1. श्वसन संस्था. नाक, केस व चिकट पदार्थांच्या साहाय्याने हवा गाळून घेते. घसा हवा श्वासनलिकेत पोचवते. श्वासनलिका हवा फुफ्फुसांपर्यंत पोचवते. फुफ्फुसे वायूंची देवघेव करतात. श्वासपटल सतत आकुंचन प्रसरण करून श्वासोच्छवासासाठी आवश्यक असणाऱ्या हालचाली करणे. 2. रक्ताभिसरण संस्था. हृदय संपूर्ण शरीरास रक्ताचा पुरवठा करणे. रक्तवाहिन्या संपूर्ण शरीरात रक्ताचे वहन करणे. प्रश्न 3. नाम निर्देशित सुबक आकृत्या काढा. अ. श्वसन संस्था. श्वसन संस्थेची आकृती याप्रमाणे. आ. हृदयाची आंतररचना. हृदयाची आंतररचना आकृती याप्रमाणे. प्रश्न 4. सहकारण स्पष्ट करा. अ. मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते. उत्तर मानवी रक्तात RBC म्हणजे लाल रक्तपेशी असतात, ज्यातील लोहयुक्त घटक हिमोग्लोबिनमुळे रक्त लाल म्हणजेच तांबड्या रंगाचे दिसते. आ. श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एका पाठोपाठ एक होते. उत्तर छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी जो स्नायूचा पडदा असतो त्याला श्वासपटल म्हणतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेदरम्यान बरगड्या किंचित वर उचलल्या जातात व श्वासपटल खाली जाते. यामुळे फुफ्फुसांवरील दाब कमी होऊन बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसात जाते. याउलट जेव्हा बरगड्या मूळ जागी परत येतात तेव्हा श्वासपटल वर उचलले जाते. यामुळे फुफ्फुसांवरील दाब वाढतो व फुफ्फुसातील हवा नाकावाटे बाहेर फेकली जाते. अशा प्रकारे श्वासोच्छवासाची क्रिया घडण्यासाठी श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एका पाठोपाठ एक होते. ई. रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते. उत्तर 1. कोणत्याही कृत्रिम पद्धतीने रक्त तयार करता येत नाही. 2. केवळ जिवंत रक्तदात्याकडूनच रक्त उपलब्ध होते. 3. एखाद्या रुग्णाचा जीव या रक्तदानामुळे वाचू शकतो, म्हणून रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. ई. ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता म्हणतात. उत्तर ओ रक्तगट असलेली व्यक्ती कुठलाही रक्तगट म्हणजेच O, A, B आणि AB असलेल्या व्यक्तीस रक्तदान करू शकते, म्हणून O रक्तगट असलेल्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता म्हणतात. उ. आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे. उत्तर 1. अधिक प्रमाणात
मिठाचे सेवन केल्यास रक्तदाब वाढून रक्तवाहिन्यांवर ताण येतो. 2. परिणामी उच्च रक्तदाबासारखा आजार शरीरात जडतो. 3. अशा प्रकारचे आजार होणे टाळण्यासाठी आहारात मिठाचे प्रमाण कमी असणे आवश्यक असते. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. रक्ताभिसरण संस्थेचा श्वसन, पचन व उत्सर्जन संस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा. उत्तर. 1. रक्ताभिसरण संस्था शरीराच्या विविध अवयवांमध्ये पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन, विद्राव्य अन्न घटक, टाकाऊ पदार्थ अशा अनेक पदार्थांचे वहन करते. 2. श्वास घेताना आत घेतलेला ऑक्सिजन वायुकोशांमध्ये जातो आणि रक्तापर्यंत पोचतो. पेशी श्वसनाच्या क्रियेत ऑक्सिजनमुळे ग्लुकोजचे मंद ज्वलन होऊन ऊर्जा मोकळी होते. 3. पचन संस्थेतील अवयवांना शरीराच्या पेशींपर्यंत पोषण तत्वांचे वहन करण्यासाठी रक्ताभिसरण संस्थेची आवश्यकता असते. ग्लुकोज, अमिनो आम्ले, मेदाम्ले ही साधी पोषण तत्वे अन्ननलिकेच्या भित्तिकेतून रक्तात घेतली जातात व शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोचवली जातात. 4. अमोनिया, युरिया, क्रिएटिनिन यासारखे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थसुद्धा ऊतींकडून उत्सर्जनासाठी रक्तात जमा केले जातात. आ. मानवी रक्ताची संरचना व कार्य लिहा. उत्तर. मानवी रक्ताची संरचना. 1. रक्त हा लाल रंगाचा प्रवाही पदार्थ असून एक द्राव्य संयोगी ऊती आहे. 2. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग लाल भडक असतो व चव खारट असते. 3. रक्ताचा सामू म्हणजेच pH 7.4 असतो. 4. रक्त हे रक्तद्रव व रक्तपेशी या दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते. ए. रक्तद्रव हा फिकट पिवळसर रंगाचा नितळ काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. यात सुमारे 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिने, 1 ते 2% असेंद्रिय क्षार आणि इतर काही घटक असतात. बी. रक्तपेशी. रक्तपेशींचे मुख्य 3 प्रकार पडतात. 1. लोहित रक्तपेशी म्हणजेच RBC. या आकाराने वर्तुळाकार, लहान आणि केंद्रक नसलेल्या पेशी असतात. हिमोग्लोबिन या लोहयुक्त प्रथिनामुळे रक्तपेशी लाल रंगाच्या दिसतात. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 50 ते 60 लक्ष RBC असतात. 2. पांढऱ्या पेशी म्हणजेच WBC. WBC या आकाराने मोठ्या केंद्रक असलेल्या रंगहीन पेशी असतात. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 5000 ते 10000 पांढऱ्या पेशी असतात. शरीरात रोगजंतूचा शिरकाव झाल्यास WBC रोगजंतूंवर हल्ला करून संसर्गापासून शरीराचा बचाव करतात. 3. रक्तपट्टिका. रक्तपट्टिका या अतिशय लहान व तपकडीच्या आकारासारख्या दिसतात. रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये यांचे प्रमाण सुमारे 2.5 लाख ते 4 लाख इतके असते. या पेशी रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात. रक्ताची कार्य. 1. वायूंचे परिवहन. फुफ्फुसांमधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पेशींपर्यंत वाहून नेला जातो. तसेच ऊतींकडून फुफ्फुसांमध्ये CO2 आणला जातो. 2. पोषण तत्वांचे वहन. अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज, अमिनो आम्ले, मेदाम्ले यासारखी पचन झालेली साधी पोषण तत्वे रक्तात घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचवली जातात. 3. टाकाऊ पदार्थांचे वहन. युरिया, अमोनिया, क्रिएटिनिन इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ऊतींकडून रक्तात जमा केले जातात. नंतर हे पदार्थ
शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे वृक्काकडे वाहून नेले जातात. 4. शरीररक्षण. रक्तात प्रतिपिंडाची निर्मिती होते आणि ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे रक्षण करतात. 5. विकर व संप्रेरक परिवहन. विकरे आणि संप्रेरके ज्या ठिकाणी स्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे वाहून नेली जातात. ई. रक्तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा. उत्तर. 1. शस्त्रक्रिया, एनेमिया, थॅलेसेमिया, कॅन्सर, प्रसूती यासारख्या विविध परिस्थितीत रक्तपराधानाची आवश्यकता भासते. 2. मात्र कोणत्याही कृत्रिम पद्धतीने रक्त तयार करता येत नाही. केवळ जिवंत रक्तदात्याकडूनच रक्त उपलब्ध होते. 3. तसेच रक्त हे वापरापूर्वी मर्यादित वेळेपुरतेच जमा करून ठेवता येत असल्याने नियमित रक्तपुरवठ्याची गरज असते. 4. आजचा रक्तदाता भविष्यात रक्त घेणाराही असू शकतो. 5. निरोगी व्यक्तीने केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. प्रश्न 6. फरक स्पष्ट करा. अ. धमन्या व शिरा. उत्तर. धमन्या, शिरा. 1. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त पोचवणाऱ्या रक्तवाहिन्या. 1. शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्या. 2. या रक्तवाहिन्यांना झडपा नसतात. 2. या रक्तवाहिन्यांना झडपा असतात. 3. धमन्या शरीरात खोलवर असतात. 3. बहुतेक शिरा या त्वचेलगतच असतात. 4. धमन्यांची भित्तिका जाड असते. 4. शिरांची भित्तिका पातळ असते. आ. बहिश्वसन व अंतश्वसन. उत्तर. बहिश्वसन, अंतश्वसन. 1. बहिश्वसन फुफ्फुसात घडून येते. 1. अंतश्वसन शरीरातील पेशींमध्ये घडून येते. 2. फुफ्फुसातील ऑक्सिजन रक्तात जातो. 2. रक्तातून आलेला ऑक्सिजन पेशी आणि ऊतींपर्यंत पोचवला जातो. 3. रक्तामार्फत शरीरातील विविध भागातील कार्बन डायऑक्साईडचे वहन होते. 3. पेशीतील व ऊतींमधील कार्बन डायऑक्साईडचे रक्तामार्फत वहन होते. 4. रक्त आणि भोवतालचे माध्यम यांच्या दरम्यान वायूची देवघेव होते. 4. शरीरातील पेशी आणि रक्त यांच्या दरम्यान वायूंचे देवघेव होते. प्रश्न 7. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्याल? उत्तर. 1. हिमोग्लोबिनचे प्रमाण. रक्तदान करण्यासाठी हिमोग्लोबिनची पातळी चांगली असावी. 2. आजार. रक्तदात्यास कोणताही संसर्गजन्य आजार नसावा. 3. वय. रक्तदात्याचे वय 16 ते 70 या दरम्यान असावे. 4. वजन. रक्तदात्याचे वजन कमीत कमी 45 किलो असावे. 5. नाडी. नाडीचा दर 60 ते 100 ठोके प्रति मिनिट असावा. 6. रक्तदाब. व्यक्तीचा रक्तदाब हा साधारण रक्तदाबाच्या जवळपास असणारा म्हणजेच 120 ते 80 मिलीमीटर असावा. 7. शरीराचे तापमान. शरीराचे तापमान 37.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नसावे. प्रश्न 8. कंसात दिलेल्या पर्यायांचा योग्य ठिकाणी वापर करा व रिकाम्या जागा भरा. दिलेले पर्याय: हिमोग्लोबिन, आम्लारीधर्मी, श्वासपटल, अस्थिमज्जा,
ऐच्छिक अनैच्छिक आम्लधर्मी. अ. रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबिन हे लोहाचे संयुग असते. आ. श्वासपटल हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते. ई. हृदय स्नायू अनैच्छिक असतात. ई. ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामू पीएच आम्लारीधर्मी असते. उ. आरबीसीची निर्मिती अस्थिमज्जामध्ये होते. प्रश्न 9. आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा. अ. ए. ओ. के. ए. बी. बी. उत्तर के. आ. रक्तद्रव्य रक्तपट्टिका रक्तपराधान रक्तकणिका. उत्तर रक्तपराधान. ई. श्वासनलिका वायुकोश श्वासपटल केशिका. उत्तर केशिका. ई. न्यूट्रोफिल ग्लोब्युलिन्स ॲल्ब्युमिन प्रोथ्रोम्बिन. उत्तर न्यूट्रोफिल. प्रश्न 10. खालील उतारा वाचा व रोग किंवा विकार ओळखा. आज तिचे बाळ 1.5 वर्षाचे झाले, पण ते निरोगी हसरे नाही. ते सारखे किरकिर करते. दिवसेंदिवस अशक्त दिसत आहे. त्याला धाप लागते. त्याचा श्वास फार जलद आहे. त्याची नखे निळसर दिसू लागली आहेत. उत्तर अस्थमा म्हणजेच श्वसनाचा विकार. प्रश्न 11. तुमच्या शेजारच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे. त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी त्यांनी काय करावे बरे? उत्तर रक्तदाब खालील प्रकारे नियंत्रणात ठेवता येतो. 1. निरोगी आहाराचे सेवन. रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारातील मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवावे व चरबीयुक्त पदार्थ कमी करावेत. 2. नियमित व्यायाम. नियमित व्यायाम केल्याने वजन आटोक्यात राहते व रक्तदाब साधारण ठेवायला मदत होते. भरभर चालणेही फायदेशीर ठरते. 3. मद्यपान व धूम्रपान टाळणे. या दोन्ही सवयींमुळे रक्तदाब वाढून हृदयविकाराचा झटका पक्षाघात इत्यादींचा धोका वाढतो. त्यामुळे या गोष्टी टाळाव्यात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी शरीर व इंद्रिय संस्था या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. थँक्यू.